नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रम्याच्या हाती सगळे पुरावे लागले आणि आता हे सरोगसीचं सत्य सगळ्यांसमोर कसं आणणार, चला पुढे बघूया. आर्या जेव्हा जीवाचे फोटो बघत असते त्याच वेळेला लाईट जाते आणि दरवाजावर नॉकनॉकचा आवाज येतो. त्यावेळेला कोण आलं असेल? दरवाजा उघडते तर समोर रम्या असते, पण तिने काही ओळखलेलं नसतं तिला. कोण आहेस तू? काय काम आहे? रम्या आवाज बदलून बोलत असते. अहो मॅडम, मी इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमधून आली आहे. लाईट गेली आहे ना दुरुस्त करण्यासाठी. आर्या विचारते, इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमध्ये लेडीज कधीपासून काम करायला लागल्या? हो मॅडम, चेष्टा करता का माझी? आता सगळ्या क्षेत्रामध्ये आपणच पुढे आहे की. इथं कसं काय मागं राहायचं? बरं तुम्ही सांगाल का मेन स्विचबोर्ड कुठे? तर आर्या मागच्या बाजूला घेऊन जाते. मी मनातच विचार करते, या आर्याला मला आत्ताच बेशुद्ध करायचं होतं, म्हणजे मी तयार नाही का या कामासाठी. त्या मीटर बॉक्सकडे बघत असते पण तिला काहीच समजत नाही तिथे काय करायचं. आर्या विचारते, अगं काय झालं, करतेस ना? हो मॅडम, बघा ना नेमकं काय झालंय तेच कळून राहिलं. याला थोडा डाऊट येतो, नक्की ही इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमधूनच आली असेल ना? एक मिनटं, तुझं आय कार्ड दाखव बरं. तुम्हाला आय कार्ड कशाला बघायचं आहे? तुला दाखवायला काय प्रॉब्लेम आहे? दाखव म्हटली ना. दाखवते की, आम्हाला देतात ना ते. हां, या खिशामध्ये असेल. नाही इकडं नाही, दुसऱ्या खिशामध्ये असेल. तर रुमाल काढते आणि आर्याच्या तोंडाला लावणार असते. आर्याच्या लक्षात येतं कोणीतरी फ्रॉड बाई म्हणून. ती धावण्याचा प्रयत्न करते, वाचवा वाचवा. घरात घुसल्यानंतर पण पळते, पण प्रेग्नेंट असल्यामुळे तिला जास्त जोरात काही पळता येत नाही. मग घरात पण येते तिच्या मागे तिला बेशुद्ध करण्यासाठी. तेव्हा आर्या तिच्या चेहऱ्यावरचा मास्क काढत असते, पण मास्क काही काढला जात नाही आणि जेव्हा मास्क निघतो तेव्हा आर्या बेशुद्ध झालेली असते. रम्या फोन करून सांगते, लाईट लाव. लाईट लावल्यानंतर जीवाचे फोटो स्क्रीनवर चालू होते ना, ते लगेच चालू होतात आणि जीवाचा फोटो बघितल्यानंतर रम्याला तर धक्काच बसतो. आय लव्ह यू जन्मचे, म्हणजे माझा संशय अगदी बरोबर होता. आर्याच जीवाच्या मागे लागली. तर हॉलमध्ये जेवढे काही ड्रॉवर वगैरे असतात ते बघते, तिला काही पेपर सापडत नाही. आर्याने कुठे ठेवले असतील ते पेपर? कपाटात असेल का? बरं, दुसरीकडे जीवा नंदिनीला आवाज देत येतो. नंदिनी, आपली दोघांची जशी नवरा बायकोची जोडी ना, तशीच जोडी या सॉकची सुद्धा आहे आणि उद्या मला लागणार आहे. हां, नंदिनी म्हणते, तुम्हाला शोधता येत नाही का हो? तर जसे तुम्ही आलात ना तसे वर जा, तुम्हाला एक बेडरूम दिसेल आणि त्या बेडरूममध्ये एक कपाट दिसेल. त्या कपाटामध्ये आहे याची जोडी. नंदिनी, काय मस्करी करते? सगळं कपाट शोधून झालं माझं, मला नाही भेटलं म्हणून तर मी तुला विचारतोय ना. नंदिनी म्हणते, काय सगळं कपाट शोधून झालंय? म्हणजे पसारा तर केला नाही ना तुम्ही? बघा हां जीवा, पसारा केला ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. अगं नंदिनी, जास्त नाही केलेला, म्हणजे थोडा केला आहे का तुम्ही पसारा? किंवा जा बरं आधी आणि सगळा पसारा आवरा. रूममध्ये आल्यानंतर जेव्हा तो पसारा बघते, खूप चिडलेली असते जीवावर. काय जीवा, एवढा पसारा करतं का कोणी? त्याला मारण्यासाठी त्याच्या मागे धावत असते झाडू घेऊन. तर जीवा इकडून तिकडे उड्या मारत असतो. नंदिनी मुद्दाम गुडघ्याला लागण्याचं नाटक करते. जीवा लगेच त्याच्याजवळ येतो. कशाला एवढी धावपळ करते? शांत बस ना तू एका ठिकाणी. तर नंदिनी जीवाचा हात धरून परत त्याला फटके देते. कशी बायको आहेस तू? मला मारण्यासाठी नाटक केलं का? तो करतो, मी सगळं आवरतो, तू थोडी शांत राहा. तर जीवा कपडे आवरण्यासाठी घेतो. एका कपड्यामधून ती फाईल खाली पडते. हे काय जीवा, फाईल अशी ठेवता का? किती महत्त्वाची माहिती ना तुम्हाला. ती खोलून बघणार तितक्यात आशा आलेली असते. फाईल लगेच जीवाकडे देते. अहो नंदिनीताई. जीवा म्हणतो, बरं झालं आशा, अगदी वेळेवर आली. आता हे फटाफट सगळं आवरून घे बरं. नंदिनी सांगते, आशाताई कशाला आवरणार? त्यांना आईंसाठी सूप बनवायचं आहे ना. आशा म्हणते, सूप बनवायचं ताई, पण मला येत नाही हो, तुम्ही चलता का? मला सांगा, मी बनवते. जीवा म्हणतो, फक्त एवढंच ना, मी येतो तुझ्यासोबत, कसं बनवायचं मी सांगतो ना तुला. नंदिनी म्हणते, अजिबात नाही, मी चालली कसं बनवायचं ते सांगायला, तुम्ही हा सगळा पसारा आवरला पाहिजे. आशा आणि नंदिनी तिथून निघून जाते. कशाला गेलं त्या नंदिनीला सांगायला? तुला खूप ऊत आहे ना, आवर आता. परत आवाज देते, जीवा, हो आवरतो आवरतो. तर आर्याच्या घरी रम्याला सरोगसी ॲग्रीमेंटची फाईल सापडलेली असते. त्या फाईलमध्ये काय असतं? फाईल उघडून बघते तर त्यामध्ये जीवा नंदिनीचं नाव असतं आणि सरोगेट मदर म्हणून आर्याचं नाव. ते बघितल्यानंतर रम्याला तर धक्काच बसतो. म्हणजे आर्याच्या पोटामध्ये जे बाळ आहे ते जीवा आणि नंदिनीचं आहे. म्हणजे माझा डाऊट खरा ठरला. पण याच्यामध्ये 2-2 कॉपीज का असतील? अच्छा, काव्याच्या डोळे जेवणाच्या दिवशी आर्याने जो पेपर गायब केला तो हाच होता का? याच्यात तर सगळं सापडलंय. वा. फाईल घेऊन तिथून बाहेर पडते. त्याजवळ थांबते.
आपलं काम तर झालं आहे, सो लेट्स गो. जाण्यासाठी निघते तेव्हाच आर्या तिचा पाय धरते. कोण आहेस तू? ती जरा बेशुद्ध अवस्थेमध्येच असते, पण तरी देखील तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. काही थांबत नाही, पाय ओढून तिथून निघून जाते, पण तिच्या पायातली साखळी तिथेच सोफ्याच्या खाली पडते. तर दुसरीकडे पार्थने काही ड्रेस काढून ठेवलेले असतात. अहो पार्थ, हे काय आहे? मला आता परीक्षेसाठी जावं लागेल ना, मग यामधला कुठला ड्रेस तुम्ही घालून जाल? तेच मी काढून ठेवले, कारण कसं आता तुम्ही एकट्या नसणार ना, आपला बेबू पण असणार तुमच्यासोबत. दोघांना पण कम्फर्टेबल वाटलं पाहिजे ना, म्हणून असे ड्रेस मी काढून ठेवले. कोणतं घालायला सांगा ना. देशमुख, किती काळजी घेता हो तुम्ही माझी, किती क्यूट आहात. माझ्या तर ध्यानीमनीसुद्धा नव्हतं हे सगळं, पण तुमच्या धनीला ठेवलं आहे ना त्याची काळजी करण्यासाठी. सांगा, या चारपैकी कुठला ड्रेस घालणार? एक ड्रेस उचलतो आणि त्या खाली जो ड्रेस असतो तो बघून काव्याला परत तिच्याबरोबर जे हादसे झालेले ते आठवतात. तेव्हा आगीमध्ये सापडली तेव्हा पण तोच ड्रेस होता, आणि जेव्हा पार्थला वाचवताना डोक्याला तिला मार लागला तेव्हा हे तोच ड्रेस होता. तो ड्रेस बघितल्यानंतर काव्या तर खूप घाबरलेली असते, रडायलाच लागते. पार्थच्या लक्षात येतं, सॉरी काव्या, माझ्या लक्षातच नाही आलं हा ड्रेस बाहेर कसा आला. तर रम्याने घरी आल्यानंतर वसू आत्यांना ती फाईल दाखवलेली असते. वसू आत्या म्हणतात, म्हणजे आर्याच्या पोटामध्ये जे बाळ आहे ते नंदिनी आणि जीवाचं आहे? हो आई, आपण जी शक्यता बोलून दाखवली होती ना ती खरी आहे. अगं पण याची गरज का पडली, कारण ती नंदिनी पण प्रेग्नेंट आहे ना, मग हे सरोगसीचं काय मध्येच? गाई, तुला आठवतं विजयने खोटं पोट आणलं होतं नंदिनीच्या रूममधून? अच्छा, म्हणजे नंदिनीच्या पोटामध्ये बाळ नाहीच आहे का? याचा अर्थ विजयरावांनी जेव्हा नंदिनीचा ॲक्सिडेंट घडून आणला तेव्हाच तिचं मिसकॅरेज झालं होतं, पण तिने घरात कोणाला सांगितलं का नाही? व मानिनी जेव्हा विचारत होती ना, खोटं कारण सांगितलं तिने, पाय मुरगळला आणि म्हणून थोडा वेळ थांबून घेतलं त्यांनी. पण हे सगळं का लपवलं असेल? रम्या सांगते, काय बाई ही नंदिनी, म्हणजे इतके दिवस खोटं पोट लावून सर्रास फिरते, पण का, कोणासाठी? वसू आत्या म्हणतात, अगं काव्यासाठी. जेव्हा काव्याला समजलं ना मोहितेंच्या घरी मिसकॅरेजची हिस्ट्री आहे, आणि मी ओटी भरण्याच्या दिवशी सहज बोलली होती, ही नंदिनी एवढी धावपळ करते ना ना तिचंच मिसकॅरेज हो. हायपर झाली होती काव्या, काय अवस्था झाली होती तिची. मी म्हणते, अच्छा, म्हणून काव्यासाठी एवढं सगळं लपवलं का? म्हणजे काव्याला त्रास व्हायला नको म्हणून तिने सांगितलं नाही, आणि नंदिनीची चोर ओटी वगैरे सगळं खोटं होतं की. आई, बॉम्ब सापडला. तर पार्थ पटकन तो ड्रेस उचलून कपाटामध्ये ठेवून देतो. सॉरी काव्या, मला लक्षातच नाही आलं, मी हा ड्रेस कसं काय इथे आणला. काव्या रडायला लागलेली असते. पार्थ, गुरुजींनी संकेत दिला आपल्याला, 16 ऑगस्टसुद्धा 16 डिसेंबरसारखा वादळी असणार आहे. काय घडणार आहे नक्की 16 ऑगस्टला? तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नंदिनीने फाईल बघितलेली असते, तिच्याही लक्षात येतं की फाईलमध्ये पेपर नाही आहे, तसं जीवाला सांगते, आणि आर्याला पण शुद्ध आलेली असते. ॲग्रीमेंटची फाईल ती बाई आली होती ती घेऊन गेली की काय? मानिनी काकू पण खूप घाबरलेल्या असतात. मला असं का वाटतंय की खूप भयानक वादळ येणार आहे. काव्या पण पार्थला म्हणत असते, खूप भीती वाटते हो देशमुख. रम्या म्हणते, नंदिनी, मी उद्या खूप मोठा धमाका करणार आहे. उद्याचा भाग बघायला मजा येणार आहे हा प्रेक्षकांनो. आजच्या भागात एवढंच. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.